मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। अजित पवार दिल्ली दौऱ्यावरून येताच राजकीय हालचालींना वेग आल्याचंही पाहायला मिळत आहे। अजित पवारांनी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहतोय अजित पवार जेव्हा दिल्लीवरून आले आणि आता भाजपसोबत त्यांची बैठक सुरू झाली, आता उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक आहे, कसं महत्त्व प्राप्त होतं या बैठकीला? जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आता पुन्हा एकदा वेग आलेला पाहायला मिळतो, कारण की काल रात्री अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती जी आहे ते समोर येते आणि त्याच्यानंतर नुकतंच आता राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेटीसाठी गेलेल्याची माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। खरं तर जर पाहिलं तर अजितदादा यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि त्याच्यानंतर आता राज्यातलं भाजपचं जे नेतृत्व मानलं जातं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जे ते थेट स्वतः अजित पवार यांच्या निवासस्थानी भेटीला गेलेले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं जात होतं की वाढदिवसानिमित्त ही भेट जी ती भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस जे ते गेलेले, पण त्याच जोडीला जर आपण पाहिलं तर अजित पवार हे दिल्लीवारी करून आल्यानंतर ही भेट जर होत आहे त्यामुळे या भेटीला जे ते राजकीय वळण लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर अजय, या भेटीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।